भगवान बुद्धाचा जे काही धम्म आहे त्या धम्मामध्ये जे काही आपल्या जीवनामधील दुःख असेल किंवा सुख असेल आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जो काही महत्त्वाचा भाग म्हणजेच दान आणि कर्म असेल या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धानं काही शिकवण दिलेली आहे। दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे। आता या ठिकाणी भगवान बुद्धानं सुद्धा असं म्हणलेलं आहे किंवा जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य म्हणजे जे काही गरिबी असते तर ते गरिबी म्हणजे येतं सर्व दुःख, त्यातूनच सर्व दुःख तयार होतात आपल्या जीवनामधले, की गरीब असल्यामुळं प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागते आपल्याला। म्हणून असं म्हणतात की दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, त्यातूनच सर्व दुःख निर्माण होते। परंतु दारिद्र्य नासाचे सुख लाभेलच असे नाही। आणि परंतु जरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते उगमस्थान जरी असेल त्याच्यापासूनच जरी दुःख जे काही आहे उत्पन्न होत असतील तरी परंतु त्या दारिद्र्यामध्ये सर्वाला सुख असं लाभेलच असं काही सांगता येत नाही। सुख लागते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे। आणि अशा प्रकारे जर कोणाला आपल्या जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, कोणाला सुखाची गरज असेल तर ते सुख कोणत्या पैशातून मिळत नाही, कोणत्या धनदौलतीतून मिळत नाही, किंवा जे काही उच्च राहणीमान म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, घोडं आहे, बंगला आहे, शेत आहे, हे ते आहे, तर अशा गोष्टीमधून सुख मिळत नाही। तर सुख कशातून मिळते? जे काही आपली संस्कृती असेल, जे काही आपलं नेचर असेल, जे काही आपले विचार असेल तर त्याच्यामधून आपल्याला सुख लागते। हा बौद्ध जीवन मार्ग होय। क्षुधा हा भयंकर रोग आहे। आता या ठिकाणी जे काही क्षुधा म्हणजे भूक हे सर्वात मोठा एक भूक म्हणजे का रोग आहे समजा ते, की जेवण माणूस पोटाला लागतं, काहीतरी आपल्या शरीराला खायला लागते, ऊर्जा निर्माण करायला लागते, म्हणून काहीतरी आपण खायचं याकडे कोणाचंच लक्ष नसतं, बल्कि जे काही चांगलं खायचं आणि वाईटाला नाव बोटवायचं अशा याच्यामुळं जे काही आपली भूक आहे तर ही भूक एक मोठा रोग होऊन बसलेला आहे। आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, आणि विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे, आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे। आता यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की जे काही आपल्याला जर कोणत्याही आपल्या जीवनामध्ये समजा कोणतीही बिमारी नाही झाली तर त्या एवढी मोठी देणगी काहीच नाही। जर एखादी आपण अपेक्षा केली समजा की कुठं तरी मला एखादा मोठा भांड सापडावं, धन सापडावं, परंतु किती समजा एखादं आपल्या दैवाला समजा एखादं धन सापडलं बी समजा असेल 10-20 लाखाचं, 5-50 लाखाचं असेल, परंतु जर आपलं आरोग्य जर सुरक्षित नसेल, आरोग्याचं चांगलं नसेल तर तेव्हा काय होणार आहे? जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी प्रॉपर्टी दवाखान्यामध्ये बसत नाही। मग याच्यापेक्षा हे हाव करण्यापेक्षा जे आपण काही निरोगी राहायला पाहिजे हे बघितलं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान असणं हे माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे। जे काही भौतिक संपत्ती आहे, जे काही आपण शेतदार म्हणतो किंवा प्रॉपर्टी म्हणतो किंवा एखादी बिल्डिंग घर हे ते म्हणतो, तर हे जे काही आहे ते दुःख निर्माण करणारी संपत्ती आहे। आणि त्यामुळं आपल्या मनात असणारं प्रत्येक गोष्टीविषयीचं समाधान हे मात्र सर्वात मोठी संपत्ती आहे। आणि त्याचबरोबर जे काही आपला विश्वास असते गोष्टीवर प्रत्येक, तर ते विश्वास हे सर्वात श्रेष्ठ आपलं नातं आहे, आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे। म्हणून माणसानं आपल्या जीवनामध्ये निर्वाण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जे आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे। रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे। लोभी माणसात आपण निर्लोभन ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे। आणि शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते, म्हणून वितराग पुरुषाला दिलेले दान हे महान फलदायी ठरते। आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक माणसानं जे काही द्वेष असेल तर कोणाचा द्वेष करता कामा नये। आणि जर एखादं समजा जे काही रोगराई म्हणतात किंवा एखादे समजा आपले आप्तेष्ट वगैरे समजा बिमार असतील
तर अशा हिच्यामध्ये जाऊन माहोलमध्ये जाऊन त्याची आपण काहीतरी चौकशी असेल किंवा त्याच्या सुखाची काही जे कामना असेल ते आपण केली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादं शेत आणि त्या शेतामध्ये जर तण झालं तर ते तण झाल्याच्या नंतर ते शेत जे पीक द्यायला पाहिजे, ज्या प्रमाणात ते पीक द्यायला पाहिजे त्या प्रमाणात पीक येते का? आपलं येत नाही. कारण त्या शेतातला सर्व कस हे ते गवत खाऊन टाकते. आणि त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये असे काही क्लेश असतील, दुसऱ्याच्या विषयी समजा काही वाईट भावना असतील किंवा काही आपल्या मनामध्ये लोभ जर असेल तर त्यावेळेस मात्र हे सर्व आपल्याला खाऊन टाकते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. आणि याचप्रमाणे जसं शेत तणा जे तण असते शेतातलं तर ते शेताला खाऊन टाकते, त्याचप्रमाणे जे काही गर्वरहित माणूस असेल तर तो गर्वरहित असलेला म्हणजे ज्या एखाद्या माणसाला असलेला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही तर अशा माणसाला जे काही दान असेल तर ते महान फलदायक ठरते. त्यानं जे काही दान केलं असेल तर ते महान फलदायी ठरते. आणि शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात विषय भोगाने नाश पावते. म्हणून विनयासनाक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. आणि असं या ठिकाणी सांगितलं की जसं आपल्या दारावर कोणी एखादा समजा मागायला आलेला असेल त्याला आपण दान देतो किंवा एखाद्याला समजा गरज पडली कुठं समजा आता कोणी कोणी बघ आता रस्त्याने जातात कोणी कोणी म्हणतात समजा की मी गावावर आलो माझं पाकिट हरवलं माझं चोरलं तर अशा ठिकाणी अशा माणसाला आपण काही दान धर्म करतो किंवा शेजार धर्माला जे काही दान धर्म करतो तर अशा दानापेक्षा सर्वात मोठं जे दान आहे तर ते दान म्हणजे धार्मिक दान आहे. तर सर्वात मोठं धार्मिक दान हे माणसानं आपल्या जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. आणि धर्मासाठी केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्वात आनंद श्रेष्ठ आहे. आणि विजयापासून द्वेष उत्पन्न होतो कारण जीत ही दुःखी असते. जयापराजयाची भावना सोडून तो समाधान वृत्तीत राहतो, तो सुखी होतो. कामासारखा दुसरा आग्ने नाही आणि द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे सुख नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही आपले कर्म असतील तर हे कर्म एखाद्या अग्निप्रमाणे आहेत. आपण जे काही काम करतो ते एखाद्या अग्नीसारखे आहेत. तर त्या अग्नीला वारंवार त्याच्यामध्ये तेल टाकून भडकवण्याच्या ऐवजी त्या अग्नीला आपण कमी केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे काही इतराबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असेल किंवा चुकीचं काही निशाणा असेल तर तेव्हा ते एखाद्या शरीराचा समजा दुसरं दुःख आहे. ते आपण जेव्हा दुसऱ्याचा काही द्वेष करतो म्हणजे आपण दुसऱ्याचा द्वेष करत नाही, आपण आपल्या मनाचा द्वेष करतो, आपण आपल्या शरीराचा द्वेष करतो. आणि यामुळं बिमाऱ्या तयार होतात. आणि त्यामुळं शांत राहायला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण शांततेनं राहिलं तर या शांततेसारखं दुसरं सुख आपल्या जीवनामध्ये कोणतंच नाही. म्हणजे सर्वात मोठं सुख म्हणजे शांत राहणं. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात आणि काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नये. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले आहे. आणि आता ज्याप्रमाणे बोलत होतो या ठिकाणी की दुसरे काय करतात, कसं करतात, काहून करतात, केव्हा करतात या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नये. कारण तर आपण भले कळत असो न कळत असो आपण त्यांच्याविषयी काही ना काहीतरी वाईट बोलायलो आणि ते वाईट जे बोलायलो तर आपल्यात जे काही म्हणतात ना कर्माचं जे काही भांड आहे ना ते आपल्या कर्माचं भांड थोडं थोडं भरायला आपल्याला कळलं. आपण फक्त एकदम साध्या भाषेमध्ये बोलायलो की विहारात समजा हे येत नाहीत किंवा ते येत नाहीत किंवा काहीतरी असं किंवा धर्माशिवाय कोणाला ज्ञान नाही धर्माचं किंवा आपल्या धर्माकडे लोक वळत नाहीत. तर हे जे आपण म्हणतो तर हे म्हणणं म्हणजे कळत न कळत आपल्या जे काही म्हणतात ना समजा जे काही आपले जे कर्माचे जे काही फळं असतात तर या कर्माच्या फळामध्ये वाईट फळाचं आपण रोपण करायलो असंच आहे. त्यामुळं फक्त आपण दुसऱ्याकडं
न बघता आणि दुसऱ्याचा विचार न करता आपण आपल्याकडे बघलं पाहिजे आणि आपण आपला विचार केला पाहिजे की मी काय करतोय, मी कसं करतोय, मी केव्हा करतोय आणि मी काय म्हणून करतो, अशा प्रकारचा आपण विचार केला पाहिजे. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत आणि एकांत प्रिय आहेत, ज्याचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमी खडतर असते. आणि अशाप्रमाणे म्हणतात ना की जे काही चांगलं आपण करायला गेलो ना की चांगलं करताना ते कितीतरी समजा अडचणी आपल्या समोर येतात. तर हे अडचणी का समोर येतात, कारण ते चांगलं असते. आणि चांगलं जे असते की नाही, जसं म्हणतात नाही, जसं समजा आपण पिक्चर बघतो बघा, तर त्या पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे समजा अगोदर बघा पूर्ण पिक्चर भर आधी कोणाचं चालते, वाईटाचं चालते. समजा वाईटाचं म्हणजे कोणतरी पापी देव असले समजा, तर त्या पापी देवाचं अगोदर चालते. परंतु म्हणतात पिक्चर मध्ये सुद्धा असं सांगतात की शेवटी विजय कोणाचा होतो, चांगल्याचा होतो. आणि याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जेव्हा चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्या मनामधली काही जे मळ असते ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा खूप सारे संकट आपल्या समोर येतात. कारण तर जे काही वाईट जे काही व्यासना असतील, विचार असतील ना, तर ते सरासरी माणसाच्या मनामधून निघत नाहीत. आपण हा ग्रंथ बघितला, जेव्हा भगवान बुद्ध हे ज्ञानाला ध्यानस्थ बसले होते, त्यावेळेस सुद्धा भगवान बुद्धाच्या मनावर, भगवान बुद्धाच्या विचारावर जे काही वैरी शत्रू असतात ना, शत्रू, तर त्या शत्रूनं म्हणजे वैचारिक शत्रू म्हणजे असे बाहेरचे कुठे नाही, वैचारिक शत्रू, अशा वैचारिक शत्रूनं कितीतरी मारा केलेला आहे बुद्धावर. परंतु बुद्धानं त्या माऱ्याचा किंवा त्या शत्रूचा विचार नाही केला, त्याला पूर्ण आपल्या मनामधून काढून टाकलं की तू काहीही कर, मी माझी जागा सोडणार नाही. आणि तेव्हा कमी होत ते शत्रूचे जे काही विचार होते ते विचार पूर्ण कमी झाले आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाला धम्म किंवा ज्ञान प्राशन झालं, ज्ञान संपादन झालं. तर अशा प्रमाणे जेव्हा चांगल्या ह्याच्यात चालताना, जे काही मार्गामध्ये चालताना आपल्याला खूप संकट येतात, तर त्या संकटामध्ये डळमळून न जाता त्या चांगल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये ज्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. आणि अशाप्रमाणे एखादा जो घोडा आपल्या अंगावर चाबूक लागू नये त्याच्या अगोदर तो सुसाट वाऱ्यासारखा पळतो. आणि अशाच प्रकारचा कोणी एखादा माणूस आहे काय की जे काही वाईटाचा आपल्या याच्यावर कोणता मारा पडणार नाही, त्याच्या अगोदर आपण बाहेर निघून जाऊ. म्हणजे वाईट समजा, आता समजा एखादी वीज आहे, समजा वीज आपल्यावर पडायली, तर ती वीज पडण्याच्या अगोदर आपण बाहेर निघून गेलो पाहिजे. त्याचप्रमाणे हे एक वीजच आहे, समजा एक वीजच आहे. जे काही वाईट जे काही विचार असतात ना, तर ते वाईट विचार आपल्या डोक्यात येण्याच्या अगोदर आपण तिथून बाहेर निघलो पाहिजे. कोणाशीही कठोरतेने बोलू नका, दुसऱ्याशी जसे बोलाल तसेच प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखदायक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. आणि याप्रमाणे कोणासोबतही कठोरतेनं बोलायला नाही पाहिजे. जेवढं आपण कठोरतेनं बोललं तेवढं आपल्या जीवनामध्ये समोर कठोरताच निर्माण होते. आणि ज्याप्रमाणे एखादं समजा आपण क्रोधयुक्त म्हणजे रागानं कोणाला जर बोललो तर आपलं जीवन पूर्ण दुःखकारक होईल. तसंच जर आपण कोणावर आघात केला, जर कोणावर समजा आपण शस्त्र उचललं किंवा कोणावर समजा हल्ला केला, तर प्रति हल्ला सुद्धा आपल्यावर 100% होणारच आहे. त्यामुळे आपण कोणावर हल्ला करू नये. रथाच्या चाकाला जशी खीळ असते त्याप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा आणि निस्वार्थीपणा आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. म्हणजे जे काही एखादा रथ असते तर त्या रथाला जशी गती असते त्या गतीप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा नम्रता असायला पाहिजे, स्वतःची इच्छा असायला पाहिजे आणि निस्वार्थीपणा असला पाहिजे की मी काहीतरी करल, मला काहीतरी मिळेल म्हणून करल. मी समजा विहारामध्ये येईल या आशेने येईल की मला भगवान बुद्धानं काहीतरी दिलं पाहिजे चांगलं. तर हे मनामध्ये कोणतीही अपेक्षा करू नये किंवा निस्वार्थ भावनेनं राहिलं तेच भगवान बुद्धाचा धम्म आहे किंवा बुद्धाचा जीवन मार्ग आहे.
यानंतर खोटं बोलू नये, खोटं बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये, खोटं बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये आणि सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे। आणि या ठिकाणी व्यक्तीने जे आपल्या जीवनामध्ये कधी खोटं बोललं नाही पाहिजे किंवा जर दुसऱ्याला कोणाला खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त सुद्धा केलं नाही पाहिजे। म्हणजे आपण एखादा समजा खोटं बोलत नाही तर आपण दुसऱ्याला सांगतो कधी कधी की तू खोटं बोल, असं काहीतरी होईल, त्याप्रमाणे समजा, किंवा एखादे खोटे बोलण्याची एखादी काही कृती असेल तर त्या कृतीला संमती सुद्धा आपण देऊ नये। आणि जवळपास आपल्या जीवनामध्ये जेवढे असत्य बोलण्याचे आपल्याला वेळ येतील तर तेवढ्या प्रत्येक वेळी आपण असत्य बोलणं टाळावं। तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात, ते तथाभाषी, तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात। आणि अशाप्रमाणे जे काही भगवान बुद्ध आहेत, जे काही अरहंत आहेत, तर याने जे काही खोटं बोलणं असेल किंवा जे काही मिथ्या बोलणं असेल तर असं कधीही वागत नाहीत आणि त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण कल्याणकारक झालेलं आहे, त्यांना निर्वाण पद प्राप्त झालेलं आहे। आणि हा बुद्धाचा किंवा बौद्धाचा जीवन मार्ग आहे। त्यानंतर सम्यक मार्गानुसरण म्हणजे एक चांगल्या प्रकारचं आपण एक गती आपण घेतली पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये एक आचरण केलं पाहिजे। सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका। मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात। आता या ठिकाणी भगवान बुद्ध असे सांगतात की जे काही चांगला मार्ग असेल तर ते फक्त चांगला मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये निवडला पाहिजे। त्या मार्गातून आपण बाहेर जाता कामा नये किंवा त्या मार्गापासून आपण विचलित होता कामा नये। जसं एखाद्या ठिकाणी जायचं आपल्याला तर तिथे जाण्यासाठी मार्ग खूप असतात, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा चांगला मार्ग, सोयीस्कर मार्ग कोणता आहे की ज्या मार्गाने गेल्याच्या नंतर माझ्या जीवनात मला कोणतेही अडथळे येणार नाहीत, या मार्गाची पूर्णपणे माहिती घेऊनच म्हणजे धम्मपथावर चालावं आणि त्या मार्गाने चालावं। सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यात सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे। आणि यामुळं जे काही सम्यक मार्ग आहे, जे काही चांगला मार्ग आहे, तर हा चांगला मार्ग फक्त थोड्या लोकांसाठीच आहे असं नाही। हा एकदम म्हणजे जेवढे लोक ते स्वीकारतील, त्या धम्माचं पालन करतील तेवढ्यासाठी हा धम्म मार्ग आहे। तेवढं म्हणजे कितीही लोक आले तर कितीही लोक आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतात। तो प्रारंभी, मध्य आणि शेवटी ही कल्याण पद प्राप्त असला पाहिजे। सम्यक मार्गाने अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण आहे। आणि याप्रमाणे हा जो जीवन मार्ग आहे जो सम्यक आहे, तर हा सम्यक जीवन मार्ग जो सुरुवातीला सुद्धा आणि मध्यंतरी सुद्धा म्हणजे आपण जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी सुद्धा, पुढे कुठेतरी गेल्याच्या नंतर सुद्धा आणि शेवटी सुद्धा एक सम्यकच असला पाहिजे। आणि त्याप्रमाणे जे काही अष्टांग मार्ग हे आपल्या जीवनातील सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे। जे काही अष्टांग मार्ग सांगले ना, 8 प्रकारचे जे काही मार्ग सांगितलेले आहेत आपल्याला, तर हे अष्टांग मार्ग हे जीवनाच्या कल्याणाकडे नेणारे मार्ग आहेत। आणि त्यामुळं सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये सत्यादुष्ट आहे आणि श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे। आणि ज्याला जे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष आहे। आणि जे काही मार्ग आपण चांगला आहे हे समजून घेऊ शकतो आणि जे समजून घेण्याची ज्याच्याकडे समजायची वैचारिक शक्ती असेल तो माणूस श्रेष्ठ पुरुष आहे। प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही, याच मार्गाने जा। म्हणून भगवंत सांगतात की जे काही प्रज्ञाशुद्धीचा म्हणजे आपलं जीवन शुद्ध करण्याचा हा अष्टांगिक मार्ग हा एकच असा मार्ग आहे की तो आपल्याला पूर्ण आपल्या जीवनाच्या कल्याणाकडे घेऊन जाईल। त्यामुळं तुम्ही फक्त याच मार्गाने गेलं पाहिजे, दुसऱ्या मार्गाने जाता कामा नये। जर तुम्ही या मार्गाचे अनुसरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल, दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला। आणि यानंतर भगवान बुद्ध असे म्हणतात की जे काही मी मार्ग सांगतो आहे तर या मार्गाचं जर समजा तुम्ही अनुकरण केलं म्हणजे हे मार्ग तुम्ही आत्मसात जर केला तर तुमचं जे काही दुःख आहे तर ते दुःख नक्कीच खतम होणार आहे, संपणार आहे। आणि
आपल्या मनामध्ये काही जर निर्माण समोर बी काही दुःख होणार समजा असतील तर त्या दुःखाला सुद्धा आपल्यापर्यंत ते येऊ देत नाही, असा हा मार्ग आहे. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत, प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावायचा आहे. आणि या ठिकाणी भगवान बुद्धानं काय सांगितलं की हा जो मार्ग आहे तर हा मार्ग मग मी फक्त तुम्हाला सांगतोय, की कुठेतरी तुम्हाला जायचं आहे, समजा एखाद्या आपल्या दुसऱ्या कोणत्या तरी गावाला जायचं आहे, ज्याप्रमाणे एखाद्या गावाला जायचं आहे पण त्या गावाला जाण्याची वाट आम्हाला माहित नाही, तेव्हा आपण एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीला विचारतो की मला या गावाला जायचं, त्याची वाट मला माहित नाही, तुम्ही जरा सांगसाल का. तर यावर जर एखादा माणूस सांगत असेल की तू असं जाय तसं जाय, उजवीकडे वळ डावीकडे वळ आणि तिथून पुढे गेले की गाव आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आपली मंजिल, आपल्याला जिथे जायचं ते रस्ता मार्ग मिळू शकते. याचप्रमाणे भगवान बुद्ध फक्त आपल्याला मार्ग सांगणारे आहेत, मार्ग दाखवणारे आहेत, परंतु त्या रस्त्यावर मात्र आपल्याला स्वतःला चालावं लागणार आहे. असं नाही समजा की फक्त बुद्धानं मला मार्ग सांगा, बुद्धानं मला तिथे नेऊन बी सोडावं. बुद्ध नेऊन सोडत नाहीत. बुद्धानं सांगितलं होतं की मी मोक्षदाता नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या सोबत येणार नाही, तुम्हाला कुठे घेऊन बी जाणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला मार्ग दाखवेल आणि त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागणार आहे. मग ते मार्ग खडतर असेल, काट्याचा असेल किंवा एखाद्या पहाडाचा असेल, उन्हाचा असेल, कसाही असेल, पण सर्व काही सहन तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्या सत्याच्या मार्गाला तुम्हाला जावं लागणार आहे. सर्व सृष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. आणि अशा प्रमाणे जे काही समजा वाईट कर्म असतील किंवा जे काही वाईट मार्ग असतील तर ते आपल्याला विनाशाकडे नेणारे मार्ग आहेत. आणि हे ज्याला ओळखू आलं, ज्याला हे समजलं, तर त्याच्या जीवनामधून दुःख हे नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व रूपे अनित्य आहेत, जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही. जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, अशा मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. आणि अशा प्रमाणे एखादा जर माणूस असेल जो आळशी असेल, ज्या टायमाला जागा व्हायला पाहिजे त्या टायमाला तू जागा होत नाही, तरुण आहे, धनगट आहे, पण तरी त्याला काम करण्याची लाज वाटते किंवा काम करण्याचा कंटाळा येते. आणि अशा प्रकारे जर समजा एखादी आपली इच्छा जरी असेल की लवकर उठायची, तरी आपण लवकर उठत नाही, असा जो कोणी माणूस असेल तर अशा माणसाला कधीही ज्ञान प्राप्त होत नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायाने कोणतेही पाप न करणे, हे काया, वाचा, मनशा, आचरावयाचे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. आणि अशा प्रमाणे आपण जे काही बोलतो त्या बोलताना त्या बोलण्यामध्ये सावधपणा असलं पाहिजे. म्हणजे की मी कोणासोबत वाईट तर बोलणार नाही ना, कोणाविषयी वाईट तर बोलत नाही ना, किंवा कोणाला माझ्या बोलण्यामुळे दुःख होईल असं तर बोलत नाही ना. तर असं सावधानता पाहिजे. आणि आपले जे काही विचार आहेत त्या विचारामध्ये संयम पाहिजे. आणि जे काही आपली काया आहे तर त्या कायानं जे बी आपण काही काम करतो तर ते काम हे न दुःख मिळण्याचे झाले पाहिजेत. आणि अशा प्रमाणे जे काही काया असेल, वाचा असेल, मनसा असेल, हे आचरावयाचे 3 मार्ग आहेत. तर हे अवलंबिल्यानंतर जे काही प्रज्ञा असते तर ते प्रज्ञा निश्चित आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभते. वास्तविक ज्ञानाचे लाभ होते आणि त्यांच्या अभावाने नाश होते. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल अशा माणसाने उद्योग करावा. आणि अशा प्रमाणे जे काही खरं जे काही ज्ञान असते तर खऱ्या ज्ञानानं लाभ होतो. आणि जे काही वाईट ज्ञान असते किंवा त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभाव असतो, असं जे ज्ञान असते तर असं ज्ञान समजा आपण घेतलं तर अशा ज्ञानानं मात्र जे काही आपली अधोगती होणार नाही, म्हणजे प्रगती होणार नाही, अधोगती होईल. त्यामुळं आपण काय चांगलं ज्ञान कोणतं आणि जे काही आपल्याला माघारणार ज्ञान कोणतं हे आपण ओळखलं पाहिजे आणि ओळखून आपल्या जीवनामध्ये व्यवहार केला पाहिजे.
शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून टाकावी, शांतीचा मार्ग जवळ करावा आणि सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. आणि अशाप्रमाणे जसं एखादे जे काही हे असते, कमळ असते, समजा कमळ उगते कुठं, तलावामध्ये किंवा चिखलामध्ये म्हणतात त्याला जास्त करून, तर की कमळ चिखलामध्ये येते, पण ते चिखलाचा थोडासा अंश तरी आपल्या झाडाला, आपल्या पानाला लागू देते का? लागू देत नाही. पाण्यावर त्याचे पानं तरंगतात, परंतु पाण्याचा एकही थेंब ते आपल्या पानावर येऊ शकत नाही, देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपलं मन सुद्धा असं असलं पाहिजे जे निथळ असलं पाहिजे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका आणि दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. आणि अशाप्रमाणे जे काही अधार्मिक आहे अशाप्रमाणे माणसानं आपल्या जीवनामध्ये वागलं नाही पाहिजे. आणि जे काही अविचार आहेत तर हे अविचार आपल्या जीवनामध्ये कधी येऊ दिले नाही पाहिजे. त्यामुळं जे काही दुष्ट सिद्धांताचे अनुकरण माणसानं कधी नाही केले पाहिजे. जे काही दुष्ट आहे, ज्याच्यापासून आपल्याला नंतर दुःख होणार आहे, जे केल्यानं आपल्याला काही ना काहीतरी पश्चाताप होणार आहे, असे कर्म माणसानं कधीही करू नये. जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणाची काय धरा आणि सद्गुणी इहलोकी सुखी असतात. आणि अशाप्रमाणे तुम्ही आज ऐकलं म्हणजे आज तुम्ही जागं व्हायला पाहिजे. तुमच्या जीवनातला जे काही सुस्तपणा असेल तर ते सुस्तपणा तुम्ही फेकून दिला पाहिजे आणि सद्गुणाची कास धरली पाहिजे. सद्गुणी आणि इहलोकी सुखी असतात. म्हणजे जे काही लोक सद्गुणी असतात, ज्याच्याकडे चांगले गुण असतात, तर ते माणसं आपल्या जीवनामध्ये सदा सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला, तो घन विमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. आणि अशाप्रमाणे एखादा माणूस जर समजा अगोदर अविचारी असेल, म्हणजे कोणत्या ना कोणत्या समजा गोष्टी तो चांगला नसेल आणि नंतर मात्र तो सुधारला असेल किंवा चांगला झाला असेल, तर असा माणूस म्हणजे एखादा जो काही चंद्र असतो की नाही, जो चंद्र ढगाच्या मागे असल्याच्या नंतर पूर्ण रात्र असे काळीभोर रात्र होती समजा, आणि जसा त्या ढगामधून एखादा चंद्र बाहेर निघला की नंतर एकदम उजडल्यासारखं वाटते आपल्याला रात्री सुद्धा. तर याप्रमाणे असा असते. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला तो घन विमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. आणि अशाप्रमाणे जे काही वाईट कृत्य असतील ते वाईट कृत्य जर करत असलेला एखादा माणूस असेल आणि त्याने ते आता सोडून दिलेले असतील, तर तो एखाद्या चंद्र जसा उजेडात म्हणजे उजेड करते, प्रकाशमान करते, त्याप्रमाणे तो माणूस सुद्धा तसाच आहे जो दुसऱ्याला प्रकाश देतो. एका धर्म नियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो ते कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगत नाही. बघा, याच्यात आता महत्वाचं सांगितलेलं आहे की कोणताही धर्म एखादा असेल, ते चांगला असो वाईट असो, आपल्याला काही घेणं नाही. फक्त आपण आपलं बघायचं की आपलं कसं आहे आणि आपलं जीवन कसं आहे. त्यामुळं कोणालाही नाव बोटे ठेवायचे नाही. धर्म असो, माणसा असो, कोणीही असो, माणसाचं वागणं असो, काही असेल, तर अशा याला आपण नाव बोट हे कधीही ठेवू नये. आणि जे काही जो एखादा समजा असत्य बोलत असेल त्याच्या संबंधी सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचं हे ठरू नये. फक्त आपण आपलं बघलं पाहिजे. जे असत्य बोलतात किंवा जे काही धर्माचे उल्लंघन करतात, तर असे जे दृश्य जे काही लोक करतात, तर ते जे वाईट आपल्या जीवनामध्ये कर्म करतात आणि त्यामुळे ते लोक कधी सुधारणार नाहीत असं सांगता येते. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात आणि त्यांचे दुर्विकार शेवटी लोप पावतात. आणि अशामुळं जो व्यक्ती सदैव म्हणजे हमेशा सावधान असते प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि त्याचप्रमाणे तो रात्रंदिवस समजा अभ्यासामध्ये मग्न राहत असेल आणि जे मला फक्त निर्वाणाकडे जायचं आहे आणि निर्वाणाकडे जाण्यासाठी जे जे काही करावं लागत असेल, जे शीलाचं पालन करायचं असेल किंवा जे काही अष्टांग मार्गाचं पालन करायचं असेल, तर ते मी करील अशा प्रमाणात जे माणूस ठरवतो, तर त्यांचे जे काही दुर्विकार असतात, जे काही वाईट विचार असतात, ते सर्व वाईट विचार त्याच्या मनातून निघून जातात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो ज्याला लोक दूषण लावतात, तो जे फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात, आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. आणि अशामुळं असं सुद्धा सांगलं जातं की एखादा माणूस पूर्णपैकी खोटं बोलत असेल, एखादा माणूस पूर्णपैकी काही वाईट कामं करत असेल,
किंवा एखादा माणूस थोडे खोटं बोलत असेल किंवा एखादा माणूस फार थोडे वाईट काम करत असेल तर दोन्ही माणसाला लोक त्याला वाईटच काम करते असं म्हणतात. जास्त का वाईट काम केल्यावर ते वाईट काम करते आणि कमी वाईट काम केलं तर त्याला चांगलं काम केलं असं कोणी म्हणत नाही, त्याला वाईटच काम केलं म्हणतात. त्याच्यामुळं थोडंही नाही आणि जास्तीही नाही, आपण आपल्या जीवनामध्ये कोणतंच वाईट काम करायचं नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. आणि अशाप्रमाणे जे काही एखाद्या व्यक्तीला ते दूषण देतात म्हणजे काहीतरी वाईट ठरवतात किंवा त्या वाईटाची एखादी अशी वाईट प्रमाणे ज्याची स्तुती करतात असा एखादाही माणूस या जगामध्ये झाला नाही, होणार नाही किंवा पुढेही होणार नाही. म्हणजे वाईट चांगलं हे या जीवनामध्ये चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं चांगलं म्हणतात असं सांगतात ना, किती कामं करा तुम्ही, चांगलं कोणच म्हणत नाही आपल्याला. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा, मानसिक पापाचा त्याग करा आणि आपल्या मनाचेही सद्गुणाचा आचार करा. आणि अशाप्रमाणे जे काही वाणी असेल, आपलं बोलणं असेल तर याला रागापासून सावध राहा. वाणी जी आहे आपली रागामधून सावध करा. म्हणजे आपण रागामध्ये जर साधं कोणाला बोललो तर समोरच्याला ते राग येण्यासारखंच वाटते. त्याच्यामुळं रागामध्ये खूप विचार करून बोलायला पाहिजे, नाहीतर राग न करता बोललं पाहिजे. आणि अशाप्रमाणे जे काही आपली जीभ आहे म्हणजे बोलणं आहे, या बोलण्यावर आपण संयम ठेवला पाहिजे. आणि जे काही मानसिक पाप असेल, आपल्या मनामध्ये समजा काही मानसिक पाप असेल त्याचा त्याग केला पाहिजे. आणि आपलं जे काही मन आहे तर या मनाला सुद्धा सद्गुणाचा आचार केला पाहिजे. म्हणजे सद्गुण जे काही आहे ते सद्गुण आपण स्वीकारला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे, प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. आणि जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवक आहेत. आणि अशाप्रमाणे जे काही या जीवनामध्ये जर आपल्याला आपलं जीवन सुखकर करायचं असेल, कल्याणकारक करायचं असेल तर तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट बोलणं असेल, चालणं असेल, व्यवहार असेल, कर्म असेल, हे सर्व काही सोडून दिलं पाहिजे. त्यानंतर सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका. आता याच्यामध्ये जे काय सांगितलं की जे काही चांगला धर्म असेल किंवा एखादा वाईट धर्म असेल तर हे दोन्ही धर्म एखादा मिक्स करू नका तुम्ही. सद्धर्माला सद्धर्मच म्हणलं पाहिजे, वाईट धर्म आहे त्याला वाईटच धर्म म्हणलं पाहिजे. तर हे दोघांचं एका जागी मिक्स नाही करायचं. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांचा सम्यक दृष्टी आहे, त्यांचा सत्य लाभते, त्याला सत्य लाभते. आणि अशाप्रमाणे जे माणूस खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं असं जर म्हणत असेल तर अशा माणसाला नेहमी सतबुद्धी लाभते आणि त्याचे जे काही जीवन आहे तर ते सम्यक दृष्टीनं पूर्ण कल्याणकारक जीवन बनते. घर नीट साकारलेले नसते तर ज्याप्रमाणे त्यात पावसाची पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. आणि अशाप्रमाणे जर एखादं घर जे चांगलं मजबूत नसेल तर त्यावेळेस एखादं पावसाचं पडलेलं जे पाणी असते ते त्या पावसाचं पाणी घरामध्ये प्रवेश करते. त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये आपण जर संस्कृतीचा जे काही असेल त्याचा जर विचार आपल्या मनामध्ये धरला नाही तर तेव्हा सुद्धा जे काही आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची तृष्णा प्रवेश करते. म्हणजे एक तर आपल्या मनामध्ये चांगलं काही प्रवेश करल, नाही तर वाईट प्रवेश करल. आणि मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की काहीतरी वाईट आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणून निघलं पाहिजे आणि जे काही चांगलं असेल त्या चांगल्यालाच आपल्या मनामध्ये थारा दिला पाहिजे. घर नीट साकारलेले असले तरी त्यात ज्याप्रमाणे पावसाची पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका, धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. आणि अशाप्रमाणे तुम्ही आता हे ऐकलं तर आता ऐकल्याच्या नंतर येथूनच तुम्ही आता
नवीन तुमचा जन्म झाला असा समजा आणि येथून तुम्ही तुमच्या कामाला लागा की आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचे वाईट कर्म जे आहे ते कर्म करायचे नाहीत आणि जे काही चांगला धर्म आहे तर तो धर्म आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचा आणि त्यामुळं आपलं जीवन हे कल्याणकारक होईल, पूर्ण सुख आपल्या जीवनामध्ये येईल। सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका। सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात। आणि अशाप्रमाणे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सन्मार्गाने जाईल किंवा जे काही कुमार्ग असतात म्हणजे काही वाईट मार्ग जे असतात तर त्या वाईट मार्गाचा अवलंब करणार नाही, स्वीकार करणार नाही, त्यामुळं सन्मार्गाने जाणारे जे काही लोक असतील तर ते या जीवनामध्ये सर्व सुखी होतील। त्यानंतर आता यानंतर बघा आपल्याला जे काही बुद्धाचे प्रवचने आहेत, जे काही भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे काही भगवान बुद्धानं ज्या भिक्खूंना जे काही आपलं धम्म ज्ञान दिलेलं आहे, धम्म प्रवचन दिलेलं आहे, तर ते धम्म प्रवचन या ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा दिले आपल्याला बघायचं आहे। यामध्ये सर्वात प्रथम गृहस्थासाठी प्रवचने आणि त्यामध्ये सुखी गृहस्थ